हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांचं माझ्या या चॅनलवरती अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज मी चालली आहे बनेश्वरला आणि म्हटलं चाललीच आहे तर तुमच्यासोबत सुद्धा हा अनुभव आणि हे मंदिर आहे ना अगदी खूप प्राचीन असं महादेवांचं मंदिर आहे, तर ते पण तुमच्यासोबत शेअर करावं. मंदिराचा परिसर आणि मंदिर हे खूप बघण्यासारखं आहे, त्यामुळे माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्यानंतर मग मला कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तर त्यामुळे व्हिडिओ असाच कंटिन्यू पाहत राहा आणि मला कमेंट करून सांगा. चला तर मग. तर आता आम्ही इथं निघालेलो आहोत आणि जाताना आपण कात्रजच्या घाटातून जाणार आहोत, म्हणजे साहजिकच आपण कात्रजच्या जुन्या बोगद्यातून जाणार आहोत. तर लहानपणी आहे ना गावी जाताना या बोगद्याची इतकी एक्साइटमेंट असायची ना, खरं तर मला गावी जायचं म्हटलं ना तर गावी जाण्यापेक्षा या बोगद्याची जास्त उत्सुकता असायची. कारण की आहे ना मी गावाला जाताना आहे ना आईला नेहमी म्हणायची, आई आला का गं बोगदा, आई आला का गं बोगदा. कारण की काय व्हायचं, आपण एकदम उजेडात असतो आणि बोगदा आला की एकदम अंधार अंधार असं वाटायचं रात्र झाली की काय. कशी ती लहानपणीची एक्साइटमेंट असते ना, मला तर खूपच छान वाटतं. त्यानंतर मग जाता जाता हे ऑन द वे त्रिमंदिर आहे. इथं जाण्याचं खरं तर काहीही प्लॅनिंग नव्हतं, पण म्हटलं आपल्याकडं थोडासा वेळ आहेच, तर जाता जाता म्हटलं धावती भेट घेऊन देऊयात. खरं तर आहे ना मी या मंदिराचा आहे ना एक मोठा ब्लॉग आहे ना नक्की शेअर करेल तुमच्यासोबत, कारण की हे मंदिरसुद्धा अतिशय सुंदर आहे बरं का. खूप पाहण्यासारखं मंदिर आहे हे. श्री सिमंदर स्वामींची मूर्ती आहे. इथं दर्शन वगैरे घेतलं. आजूबाजूला आपल्या बऱ्याच देवी देवतांच्या मूर्त्या आहेत बरं का. आणि हे मंदिरात आत प्रवेश केल्यानंतर मंदिर इतकं थंड असं आतमध्ये वाटतं ना, खूप छान प्रसन्न थंड वातावरण वाटतं. खूप मंदिर पाहण्यासारखं आहे. तुम्ही जर आहे ना या परिसरात राहत असताल किंवा पुणे सातारा हायवे जो आहे ना आपला जुना, तिथून जर तुम्ही ऑन द वे असताल ना, तर या मंदिराला नक्की नक्की भेट द्या. खूप छान मंदिर आहे. आणि खरं तर वेळ कमी होता, त्याच्यामुळे ना मी अगदी छोटे छोटे व्हिडिओज शेअर करते तुमच्यासोबत. त्यानंतर आहे ना हा बाळकृष्णाचा एक असा सुंदरसा पाळणा होता बघा, आणि तो जो पाळण्याला आहे ना हलवण्याचा मोह काही मला आवरला नाही. असं छान बाळकृष्णाची मूर्ती होती. त्यानंतर मग नसरापूरमध्ये आल्यानंतर आहे ना ही बाहेर अशी आपल्याला एक कमांड लागते श्री बनेश्वर महादेव मंदिराची. तर मग इथून आतमध्ये गेल्यानंतर आहे ना काही अंतरावरतीच बनेश्वरचं आपलं महादेवांचं मंदिर आहे. आणि रस्त्याचं थोडंसं काम चालू असल्यामुळं गाडी थोडीशी अलीकडेच पार्क केली आणि आम्ही त्यानंतर मग चालत निघालो. आता हे खरं तर बनेश्वर वन उद्यान देखील आहे. तुमच्याकडं जर वेळ असेल ना तर तुम्ही आहे ना नक्की हे साईडला जे उद्यान आहे ना तिथं पण भेट द्या. ते उद्यानसुद्धा अगदी खूप छान झाडाझुडपांनी भरलेलं आहे आणि पाहण्यासारखं आहे अगदीच. हा मंदिराचा असा बाहेरचा परिसर आहे. मंदिर हे पूर्ण अगदी दगडी बांधकामामध्ये बांधलेलं आहे. आणि हे इथं आहे ना 2 कुंड आहेत बरं का. तर ह्या एका कुंडात आहे ना खूप असे कासव होते आणि दुसऱ्या कुंडामध्ये आहे ना मासे होते. खरं तर मला कासव आहेत ना खरं तर अजिबात आवडत नाहीत बरं का, कारण की मला ते बघितले ना तरी फार कसं तरी होतं. आता असतं एकेकाचं नाही का. तर आता ह्या गोमुखातून आहे ना असं वरून पाणी पडतं आणि ह्या मंदिरात जे पाणी जे खेळवलेलं आहे ना ते खरंच इतकं म्हणजे आहे ना विचार करण्यासारखं आहे बरं का. कारण की या अगदी कुशलतेने याचा वापर करून आहे ना हे मंदिरात सर्वत्र पाणी खेळवलेलं आहे बरं का. आणि कसं असतं, ह्या गोमुखातून जे पाणी पडतं ना ज्या कुंडामध्ये, हे कुंड भरल्याशिवाय दुसऱ्या पुढच्या कुंडामध्ये पाणी जात नाही. म्हणजे हे खूप अगदी विचार करून हे सगळं याचं बांधकाम केलेलं आहे. आणि हा आतला सभागृह आहे आणि ही आपली महादेवांची स्वयंभू पिंड आहे. खरं तर हे वरती झाकण आहे आणि याच्या आत एक पोकळी आहे आणि त्याच्यामध्ये ना एक गोलाकार असं शिवस्तंभ आहे आणि त्याच्यावर 5 प्रकारचे शिवलिंग कोरलेली आहेत. हे खरं तर म्हणजे हे वरचं झाकण आहे आणि याच्या आतमध्ये एक पोकळी आहे. आणि हे पाणी अशा प्रकारे खेळवलेलं आहे ना की या शिवलिंगाला आहे ना अगदी नॅचरल निसर्गतःच कंटिन्यूली पाण्याचा धार त्याच्यावरती सुरू असते. म्हणजे ते सतत असं वाहत असतं पाणी. त्यानंतर मग असं बाहेर आल्यानंतर नंदी महाराजांचं दर्शन घेतलं. तर ह्या अशा प्रकारे ना हे बनेश्वर महादेवांचं अगदी स्वयंभू मंदिर आहे. मंदिराचा खरं तर इतिहास तसा फार आहे बरं का वाचण्यासारखा. तर मला जेवढी माहिती आहे ना तेवढी मी थोडीशी तुमच्यासोबत शेअर करते. कसं आज सभागृहात गेलं ना की समोर आपल्याला शंकर पार्वतीची मूर्ती आहे आणि त्यानंतर मग उत्तराभिमुख हे शिवलिंग आहे. हे शिवलिंग आहे ना एक प्रतिमात्मक असून खरं तर आत ते म्हणजे एक प्रकारचं वर झाकण आहे आणि त्या झाकणाखाली एक पोकळी आहे आणि त्यात एक गोलाकार शिलास्तंभावर 5 शिवलिंग कोरलेले, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं तसं त्याप्रमाणे.
तर आता हे येत आहे ना मंदिराचा परिसर हा सगळा असा मी अगदी छान मन भरून पाहत होते. असा काहीसा हा मंदिराचा असा सगळा बाहेरचा परिसर आहे आणि आम्ही अगदी वीकडेला गेलो होतो, त्याच्यामुळं मंदिरात फारशी काहीच गर्दी नव्हती. अगदी छान प्रसन्न मंदिर वाटत होतं, शांत वातावरण होतं. खूप छान मंदिराचा परिसर आहे आणि श्रावण महिन्यामध्ये ना या मंदिरात प्रचंड गर्दी असते, खूप गर्दी असते श्रावण महिन्यामध्ये. त्यानंतर मग तिथं होममेड कुल्फी होती, मग ती कुल्फी घेतली. लहानपणी कसं अगदी बिंदास रस्त्याने उड्या मारत आपण कुल्फी वगैरे खात जायचं. आता म्हणजे कसं आता थोडंसं अनकम्फर्टेबल होतं असं रस्त्याने काय खायचं म्हटलं की. त्यानंतर मग असा कुल्फीचा मस्त आस्वाद घेतला आणि तिथं जी ही एक पाटी होती बरं का, 4 ओळ्या लिहिलेली, ही 4 ओळ्या लिहिलेली पाटी जी आहे ना, इतका म्हणजे त्याच्यात अर्थ आहे आणि खूप काही घेण्यासारखं आहे याच्यामधनं. मग तिथून आम्ही निघालो सगळं छान उत्तम दर्शन वगैरे घेऊन. येताना मग ओली भेळ घेतली होती, ती ओली भेळ आम्ही दोघांनी एन्जॉय केली. तर असा होता माझा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चला बाय.